नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ टाकलेला नाही, पण आता व्हिडिओ टाकू लागलो. मी म्हशीचा व्यवसाय सुरू करत आहोत. तर मी या म्हशीचे तुम्हाला पोट्याचा म्हशीच्या चाऱ्याचा पूर्ण खर्च सांगतो. मी तुम्हाला आज चारा पण भरलेला आहे, खूप चारा भरला आणि बाहेर पण भरलेला आहे. हा बघा, हे बाहेर आपल्या चाऱ्यात सांगतो कुठं राहायचं. या इकडे बाहेर. तर शेतकरी मित्रांनो, हा बघा मी गवंडा आणला होता. हे 15 टाला गवंडा आहे माझा. मुळे ऐकणी या गवंडा आणला होता. या गवंड्याला 30,000 रुपये खर्च आला. म्हणजे 2,000 रुपये टालीने आणला होता. म्हणजे गावातला म्हणजे चांगले होते म्हणून मी 2,000 रुपये टालीने आणला. मग तसा 35,000 रुपये खर्च आला, म्हणजे भाड्यासहित. मी अजून तुम्हाला दाखवतो. अरे बघा. तर त्याच्यानंतर मी ऐकणी म्हणजे आपण म्हशी आणायच्या पहिले सोयीमध्ये राहायचं. म्हणजे आपल्या सोयीमध्ये राहायचं की बुवा मग आणल्यावर मग काय टाकसाल असेल, गोट्या माती टाकसाल का, तेच काही काम नाही झालं पाहिजे. मग त्याच्यानंतर मी हे कुट्टी बिन भरली. त्याच्यानंतर 5 टाला कुट्टी भरली. 5 टाला कुट्टी हे दाबू भरली. पाणी म्हणजे चांगलं पाणी होतं हे म्हणजे वडली होती. दाबू भरली हे कुट्टी. हा बघा, हे कुट्टी माग झाली मला. म्हणजे तुम्हाला सांगू का, हे कुट्टी मला 8,000 रुपये टालीनं पडली मला कुट्टी. तर तुमच्या इकडे काय भाव आहे कुट्टीचा ते सांगा. आमच्या इकडे लय महाग पडली. म्हणजे मी वावरच घेतलं होतं, त्याप्रमाणे मला महागात पडली. हे टाली घाटात झालं तिथं. त्याच्यानंतर मी त्याने काळ भरला. हे 3 टाल्या काळ आहे. तर हे पहिले वळला होता, आता ते दबू आता असा झाला. म्हणजे पाणी बिन पडलं त्याच्यावर. येते मी इथं टीनला टाकले होते. त्याच्यानंतर मी हे एवढंच गलती केली. तर टीनला टाकले होते, 2 टीनं टाकले नाही. त्याच्याने इथं वल्ला झाला तर ही दबल्या गेली काळाची गंजी. तर तुम्ही तसं करू नका. त्याने गंदी झाली, एवढा इकडला काळ खराब झाला. हे काही काळ खराब होत नाही, म्हशी खाते दिले. पण खराब असला तरी जरासा वाव घातला तरी या इकडे. त्याच्यानंतर हा बघा, तर मग तर हे मी जाईन की आणली मी. आपल्याला जायचा पण खर्च लागला. आपल्याला 8,000ची जायच झाली आहे पुरे. आपल्या कंपनी घेतलं त्याचं सगळ्यात. आणि टॉप 45 सातपट्टा आहे. 45 याचा कोटा बनवलेला आहे आपण. म्हणजे 20 म्हशीचा कोटा आहे. पैशानंतर ना बरोबर 20 म्हशी याच्यातनी कम्फर्टेबल बसून जाते. तर या तर आपल्या या 20 म्हशीच्या कोटाला आहे का नाही, आपले अँगल सीट आहे का नाही, 3-3.5 लाख रुपये मला खर्च आलेला आहे. आणि कोटारासहित भरलं तर मी कोटारासहित जर धरलं तर मग 4.5 लाख रुपये मला खर्च आलेला आहे कोटारासहित. त्याच्यात जाई बी आली, जाई शामसू. तर जाई आहे का नाही, मला 10,000 जाईच लागली. हे बघा, सही लावलेली आहे ना साईडनं. जरा सिम्पली झाली, कचून घ्यायची आहे ती. कंपनी अजून सुरूच नाही. कंपनी पूजा करतो इथं. पूजेच्या नंतर मी सगळं टाईट काम करणार. मी ते तुम्हाला याच्यावर अपडेटमध्ये व्हिडिओ टाकत राहतो. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी याच्यावर व्हिडिओ टाकत राहतो. शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. तर त्याच्यानंतर मी 10,000ची आपली जाईत झाली. जर मी तालपत्री तीन लावली, पण की पाण्याचे जे क्षार म्हणजे शितोडे येते ते अंदर नाही आले पाहिजे. आपलं कुटार खराब नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी फायबर लावलेली आहे. तर असा आपला कोटा आहे. तर हे बघा, आपली जोडी आहे आपली. तर या जोडीला काही काम नाही, त्याच्यासाठी इथं बांधून ठेवून दिलेली आहे. तर मी तुम्हाला आहे का नाही, मी त्याच्यानंतर आहे का नाही पाण्यासाठी बिन सगळा बंदोबस्त केलेला आहे. या इकडे मी तुम्हाला पाण्याचा दाखवतो. म्हणजे म्हशी आणल्यावर पाण्यात कुठे पाजा त्याला बसवा कुठं, तिचा ते अडचण नाही आली पाहिजे. निकाल पहिलेच आपल्या हे करायचं चांगल्यापणाने, डिजिटलपणाने आपलीच व्यवसाय करायचा. असा काही कुठं बिन म्हणजे गावठी व्यवसाय करायचा नाही. त्याच्यात नाही एखादी माणूस कटा येते. म्हणून मी इकडे या तुम्हाला दाखवत. इकडे मित्रांनो, हा बघा, हे मी इथं टाका पण केलेला आहे. हे बघा, इथं टाका केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी ऐकते नाही, इथं थोडंसं टाका केलं इथं पाणी प्यासाठी. पाईपलाईन केली आपण त्या टोपल्यात. मी म्हटलं तुम्हाला म्हशी बसासाठी इसासाठी टोपला मी तुम्हाला टोपला पण दाखवतो. तर मित्रांनो आहे का नाही, कोणता बी व्यवसाय करायचा ना, पहिलेच आहे का नाही सावधान राहायचं.
म्हणजे कसं आपल्याला अडचण नाही झाली पाहिजे. म्हणजे व्यवसाय धंदा जर करायचा असला तर कोणी म्हणजे अडचण नाही आली पाहिजे. की त्या धंद्यात नाही तरी लय रिक्स आहे. म्हणजे कोणी बिन करत पण करायसाठी भीती आहे धंद्याची. म्हणून स्ट्रॉंग मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. हे बघा ते मी मोटर बिन आणलेली आहे त्याच्यात मी तुम्हाला दाखवली पण मोटर त्याची असं मी म्हणत त्याच्यानंतर म्हशीला बसासाठी गट्टा केला त्याच्यानं कोणा बिन गट्टा बिन केलेला आहे मोठा गट्टा ज्याची तर मी म्हशी आपल्या एखाद्या वेळेस अनंगीन धुवायचं असलं ते पाणी पाजायचं असलं तर मोकळं सोडायचं असलं त्याच्यासाठी मी इथं गट्टा केलेला आहे. हा बघा इथं गट्टा तिथं गट्टा आहे. ते सगळं एकच करतो मी. त्याच्यानंतर JCBचं काम असतं म्हणून वाटतं मला चालली घेतली तिथून पाईपलाईन केलेली आहे. बघा हे पाईपलाईन केली मी डायरेक्ट तिथं. मित्रांनो तर मी आता तुम्हाला याच्याने म्हशी आणल्यावरच तुम्हाला याच्यानंतर व्हिडिओ टाकतो. तर आता आपण तर तुम्ही बघून घेतला ना खोटा गेटा अकाउंट काय कारण ज्यांनी पण व्यवसाय करायचं म्हणजे स्ट्रिक राहायचं. पहिलेच आहे का नाही आपलं पुरं साहित्य पहिलेच जमा करून ठेवून द्यायचं. म्हणजे जे लागते ते म्हशीले म्हणजे अडचण नाही आली पाहिजे. पुरे आपल्याला हे काम करायचं कटाई नाही आला पाहिजे याच्यासाठी मी पुरंच हे पहिले बरोबर करून दिला. हिरव्या बघून घ्या आपलं इथं संत्रा बिन आहे. संत्रा बिन आहे सगळं त्याने 2 कुत्री पण पोचलेले आहे आपण चांगले गावरान नाही. एक गावरान आहे आणि एक ते याचं आहे धनगराचं असे 2